आता मला सांगा तुम्ही, अशा जर लाईनी लागल्या तर कसा कॅबवाल्याने म्हणा, रिक्षावाल्याने म्हणा, कसा धंदा करायचा नेमका? काय त्याच्या आईचा दाना हाणला वरच्यावर जर सीएनजी ला लाईनी लागायला लागल्यात म्हणतो. काय काय आता ही रिक्षावाली तर बघा, कमीत कमी त्या आहे ना पुनावाल्याच्या बिल्डिंग पर्यंत लाईन आहे यांची. बिचारी आंघोळी पांघोळी करून आले ती का तशीच आली ती काय माहिती, पारुस तोंड घेऊन. कसा धंदा होणार आहे यांचा? काय त्याच्या आईचा दाना हाणला. सीएनजीच घ्या, तुमच्या आईला बही लावला तुमच्या, घ्या अजून सीएनजीच्या गाड्या, आईचा दाना. मी स्वतः 1 तास थांबले बाई, खोट नाही सांगत. 6 वाजल्यापासून मी आहे ना सीएनजीच्या लाईनीमध्ये होतो. आत्ता सुटका झाली माझी. काय त्याच्या आईचा दाना, कसा धंदा व्हायचा आणि कसा तुम्ही कमवायचं आणि कसा हप्ता भरायचं आणि कसं काय आईच्या भोकात गेलं. गाड्या ऐकून टाका बाबा. एखाद्या वेळेस आहे का नाही, वडापावच्या गाडीवर काम करा, पण तुम्ही सीएनजीची तर अजिबात गाडी घेऊ नका. अवघड आहे, लय अवघड आहे. आमच्या इथलं पंप 4 दिवस झालं बंद पडलाय. घराच्या गांडी शेजारी पंप आहे, पण मी आलोय मुंडव्यात सीएनजी भरायला आणि त्यात ही लाईन असली बाई. इकडे रिक्षावाली बेजार आहे ती, मी जाऊ आधी का तू जाऊ आधी. अवघड धंदा आहे.